नमस्कार 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 भावांनो. आज झालेल्या पेपरचे आन्सर की आज आपण टाकत आहे. आज थोडं लेट आहे पण थेट आहे, म्हणजे आज सगळ्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला भेटतील. 100च्या 100 क्वेश्चनचे आन्सर. ओके ठीक आहे. सो लेट स्टार्ट. प्राणी वर्गासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरली जाते? हा क्वेश्चन बघा आधी पण आलेला आहे. याच्या आधी याचा आन्सर आहे 4. किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस आणि स्पेसिस. ओके. त्याच्यानंतर सेकंड, परिसंस्था ही निसर्गाचा स्वयंनियामक व स्वयंशाश्वत संरचनात्मक व कार्यात्मक संच आहे. येथे जैविक व अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, ज्यामध्ये खालील क्रिया घडतात. तर याच्यात ह्या सगळ्याच क्रिया घडत असतात: उत्पादकता, कुजणे, पोषण चक्र आणि ऊर्जा प्रवाह. त्याच्यामुळे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, ABCD. ओके. त्याच्यानंतर थर्ड, पिट्युटरी ग्रंथी या अंतस्रावी ग्रंथी असून मेंदूमधील हायपोथॅलमस मध्ये असते. ती अनेक संप्रेरके स्रवते. तर त्यांनी त्याचं विचारलं होतं की तिला मास्टर अंतस्रावी ग्रंथी म्हणतात. हे बरोबर आहे. त्याच्या पुढील भागात न्यूरोहायपोफायसिस, तर मागील भागात ॲडिनोहायपोफायपिस म्हणतात. हे चुकीचं आहे बघा. त्याला हे हे ॲडोनो हे म्हणत नाहीत. तर ह्याचं पिट्युटरीच्या मागील भागातून ऑक्सिटोसिन व व्हेसोप्रेसिन ही संप्रेरके स्रवतात. हे पण बरोबर आहे. आणि हे जे आहे STH, TSH, ACTH ही संप्रेरके ॲडेनोहायपोफायसिस मधून स्रवतात. हे पण बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याचं उत्तर आहे ACD. ओके. त्याच्यानंतर झाडांच्या श्वास इंग्लिशमध्ये वाचलो आपण, जाऊ द्या. ड्युरिंग क्रेब सायकल इन रेस्पिरेशन फ्युमेरिक ऍसिड गेट कन्व्हर्टेड इंटू मॅलिक ऍसिड बाय. तर हे कशामुळे होतं? तर हायड्रेशनमुळे होतं. ओके. त्याच्यानंतर इन अ डायमंड इच कार्बन ॲटम इज डॅश डॅश सराउंडेड बाय अदर कार्बन ॲटम्स. तर ह्याचा आन्सर आहे टेट्राहायड्रली. ओके. ह्याच्यातलं तुम्ही जर थोडं ट्रिक बिक लावायचं म्हणलं तर टेट्रा 2 ठिकाणी, त्याच्यामुळे ह्याच्यातलं एक आन्सर येणार आहे. आणि इथं हायड्रली हे पण 2 ठिकाणी, त्याच्यामुळे हे आन्सर येणार आहे. असं तुम्ही ट्रिक पण लावू शकता. ट्रिकचं काय भानगडीत पडत नाही, आपण डायरेक्ट आन्सर सांगतो मी. असो. नंतर ट्रिटियम अँड ॲटॉमिक नंबर ऑफ ट्रिटियम इज. ॲटॉमिक नंबर ह्याचा 1 आहे. ओके. 3 जो आहे तो ॲटॉमिक मास नंबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, पृथ्वीच्या वातावरणाच्या डॅश डॅश भागात वातावरणातील एकूण हवेच्या सुमारे 70% भाग असतो. तर ह्याचा आन्सर आहे टोपोस्फिअर. टोपोस्फिअरमध्ये कुठे आपण पुस्तकात बघितलं तर सापडतं 75% वगैरे. तर इथं 70% म्हणल्या म्हणून आपण टोपोस्फिअर म्हणण्यात. त्याच्यानंतर हा क्वेश्चन दिलेल्या द इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन बिटवीन इलेक्ट्रॉन पेअर्स सच एज लोन पेअर LP बॉन्ड पेअर लोन पेअर बॉन्ड पेअर असं ह्याच्यातलं विचारलं त्यांनी. तर व्हॅलन्स शेल डिक्रीज इन द ऑर्डर ऑफ. तर याचे आन्सर आहे 2. त्याच्यानंतर थर्ड, द मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन. मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स कशात असतात? तर याचे आन्सर आहे 10 ग्रॅम ऑफ हायड्रोजन गॅसमध्ये असतात. हे आपल्याला थोडं सोपं करून देण्यासाठी इथं हे पण दिलेले आहेत की कशात किती हे असतात आपले. त्याच्यानंतर V2O7⁻⁴. हे -4 जे आहे याच्यामध्ये व्हीची ऑक्सिडीकरण स्थिती डॅश डॅश आहे असं विचारलं त्यांनी. तर याचा आन्सर आहे +5. त्याच्यानंतर नेक्स्ट, तर हा पॉलिटीचा क्वेश्चन आला आता की संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करणे हे एक नाविन्यपूर्व वैशिष्ट्य आहे. ही तत्वे बंधनकारक स्वरूपाची नाहीत, मात्र सत्तेवर जो कोणी येईल तो त्याचा मनमानीपणे वापर करू शकणार नाही. त्याला या तत्वांचा आदर करावा लागेल. त्यांचा भंग झाल्यास त्यास त्याबद्दल न्यायालयासमोर जाब द्यावा लागणार नाही, परंतु निवडणुकीच्या वेळी मतदारांना निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल, असे खालीलपैकी कोणी म्हणलं होतं? ते आंबेडकरांनी म्हटलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट, भारताच्या नियंत्रण व महालेखा परीक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर ह्याच्यात ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतात. हे जे आहे दिलेलं हे चूक आहे. ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश इतके वेतन घेतात. हे बरोबर आहे. ते पदग्रहण करण्यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या उपस्थितीत शपथ घेतात. हे चूक आहे. फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतो. हे पण चूक आहे. ह्याचं उत्तर फक्त बरोबर विचारलं ते आहे आन्सर B. त्याच्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोण राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होत्या? पहिल्या अध्यक्ष कोण होत्या? जयंती पटनायक. त्याच्यानंतर नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार विधानसभेने तशा आशयाचा ठराव संमत केला असेल तर विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेस दिला आहे? त्याचे आन्सर आहे 169, अनुच्छेद 169. त्याच्यानंतर भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात? याचा आन्सर आहे अनुच्छेद 143, आर्टिकल 143. त्याच्यानंतर 44वी घटना दुरुस्ती अधिनियम 1978 द्वारे खालीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत? ओके. कोणत्या तरतुदी विचारले? तर याचा आन्सर आहे B आणि C.
मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारार्थ परत पाठवण्याचा राष्ट्रपतीस अधिकार देण्यात आला आणि राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 20 आणि अनुच्छेद 21 अन्वये हमी दिलेले मूलभूत अधिकार निलंबित करता येणार नाहीत अशी तरतूद करण्यात आली. आन्सर बी अँड सी. त्याच्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या समित्यांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या प्रतिनिधींचा समावेश असतो? अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या कल्याणासाठीची जी समिती असते त्याच्यात दोन्हींचाही समावेश असतो. नंतर महिला सबलीकरण समितीमध्ये पण असतो, पण कामकाज सल्लागार समिती, विशेष अधिकार समिती आणि अंदाज समिती या तिन्ही समितीमध्ये नसतो. त्याच्यामुळे याचा आन्सर आहे ए आणि बी. त्याच्यानंतर नेक्स्ट, राष्ट्रीय अनुसूचित जाती एससी आयोग राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात? कलमावरच 3 प्रश्न आहेत बघा. याचा आन्सर आहे कलम 338. त्याच्यानंतर नेक्स्ट, 13 डिसेंबर 1946 रोजी, हा मला या क्वेश्चन पेपर मधला सगळ्यात सोपा क्वेश्चन वाटलाय. तुम्हाला दुसरा पण वाटलेला असू शकतो, तर कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला दुसरा वाटला असेल. पण मला तर हा सगळ्यात सोपा वाटलाय की उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला, तर पंडित जवाहरलाल नेहरू. माहिती असलं पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर नेक्स्ट, खालील विधाने विचारात घ्या. विभागीय खटल्यासह म्हणजे डिपार्टमेंटल जे प्रोसिडिंग असते, कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा केली जाणार नाही. आणि स्वतःविरुद्ध साक्ष न म्हणजे सेल्फ इन्क्रिमिनेशन असते देण्याबाबतचे संरक्षण हे तोंडी आणि कागदोपत्री पुरावे या दोन्ही बाबतीत लागू आहे व स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण फौजदारी व दिवाणी अशा दोन्ही खटल्यांमध्ये लागू आहे. त्याच्यात फक्त बी जे आहे ते बरोबर आहे. स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण हे तोंडी व कागदोपत्री पुरावे या दोन्ही बाबतीत लागू आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट, खालील विधाने विचारात घ्यायची ज्याच्यात पण आणि योग्य पर्याय निवडायचा आहे. तर राज्यघटनेतील अनुच्छेद 371A मध्ये नागालँडसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, हे बरोबर आहे. नंतर नागांच्या धार्मिक व सामाजिक प्रथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँड विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू करता येणार नाही, हे पण बरोबर आहे. पण हे जे आहे ट्युएनसांग ही नागालँडमधील सर्वाधिक विकसित जिल्हा आहे, हा जो जिल्हा आहे हे चुके. त्याच्यामुळे याचा आन्सर आहे ए आणि बी. त्याच्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणते भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे पंचशील तत्व नाही? तर याच्यात हे जे तिन्ही पण दिले ते पंचशील तत्व आहेत. म्युच्युअल रिस्पेक्ट फॉर इच अदर्स टेरिटोरियल इंटिग्रिटी अँड सोव्हर्जिनिटी, म्युच्युअल नॉन इंटरफरन्स, पीसफुल कोएक्झिस्टन्स, हे झाले 3. आणि पुढचे आहेत इक्वेलिटी अँड कोऑपरेशन आणि 5वं जे आहे ते म्युच्युअल नॉन ॲग्रेशन. हे 5 आहेत पंचशील तत्व. त्याच्यानंतर नेक्स्ट, 2011 साली 97व्या घटनादुरुस्तीद्वारे सहकारी संस्था हा विषय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला, हे बरोबर आहे. अनुच्छेद 19(1)(c) मध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला, हे पण बरोबर आहे. आणि लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत भारतातील पहिला सहकारी कायदा पारित केला, हे पण बरोबर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन आहे आन्सर आहे 4. त्याच्यानंतर नेक्स्ट, संघराज्य अथवा राज्य यांच्या नियंत्रणाखालील नागरी पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरून दूर करणे किंवा पदावनत करणे म्हणजेच अनुच्छेद 311 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर ह्याच्यातलं चुकीचं आहे हे शासकीय सेवकाचे सेवेतून निलंबन हे बडतर्फी अथवा पदावरून दूर करणेही नसते, म्हणून अनुच्छेद 311 संरक्षणाच्या व्याप्तीमध्ये निलंबनाचा समावेश होत नाही, हे चुकीचे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, लोकसभेच्या प्रमुखांच्या गटाची म्हणजे जो पॅनल असतो चेअरपर्सनचा निवड लोकसभा आपल्या सदस्यांमधून करते, हे चुकीचे आहे. जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांचे अथवा उपाध्यक्षांचे पद रिक्त असेल तेव्हा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील सदस्य हा अध्यक्षपदी असू शकतो, हे पण चुकीचे आहे. आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील व्यक्ती यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेल्या सदस्याद्वारे अध्यक्षांची कर्तव्ये पार पाडली जातात, हे पण चुकीचे. म्हणून याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. वरीलपैकी एक पण बरोबर नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट, खालील विधाने विचारात घ्या. क्रिमिया 2014 पर्यंत युक्रेनचा, हे जे आहे आतामध्ये जे युद्ध झालं त्याच्यात खूप चर्चेत होती, त्याच्यामुळे हा क्वेश्चन आलेला आहे की क्रिमिया 2014 पर्यंत युक्रेन देशाचा भाग होता, बरोबर. 2014 मध्ये रशियाने क्रिमियाचा ताबा घेतला, बरोबर. आणि नाटो या संघटनेत 30 देशांचा सहभाग आहे, सगळे बरोबर आहेत. त्याच्यानंतर JNUचे भूतपूर्व कुलगुरू ममिदाला जगदीश कुमार यांची कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली? तर याचे आन्सर आहे UGC, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. त्याच्यानंतर नेक्स्ट, फास्ट घेतोय आपण. टाइम या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने टाइम पर्सन ऑफ द इयर 2011 साली खालीलपैकी कोणाची निवड केली? तर याचा आन्सर आहे इलॉन मस्क. इलॉन मस्क तुम्हाला माहिती असेल SpaceX कंपनी आहे, आता ट्विटरचं पण त्यांनी मालकी घेतलेली आहे. आपल्याला आता वरतीच जायचं सारखं, त्याच्यामुळे इलॉन मस्क यांना टाइम पर्सन ऑफ द इयर हे दिले. त्याच्यानंतर जानेवारी 2022 मध्ये R नागास्वामी यांचे निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी होते संबंधित? तर याचा आहे पुरातत्वशास्त्राशी संबंधित होते ते. कोणत्या देशाने हॉसॉंग 12 मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केलं? तर याचं उत्तर आहे उत्तर कोरिया. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया याच्यातलं एक आन्सर पाहिजे. आपण थोडंसं ट्रिक्स टाईप म्हणतो, त्याच्यानुसार जर काय बघितलं तर हे दोन्ही येईल. त्याच्यातलं मग उत्तर कोरिया 50-50 मध्ये जाते. याझदी गटाविषयी पुढील विधानांमधून अयोग्य विधान शोधून काढा.
तर ह्यातले हे जे आहेत दोन मला हे कन्फर्म झालं की इराकमधील सर्वात जुन्या अल्पसंख्याक समुदायांपैकी एक आहे, हे बरोबर आहे. आणि सिंजीर पर्वताभोवती उत्तर झराकमध्ये यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आढळते, हे पण बरोबर आहे. पण ह्या दोन्हीमध्ये नेमकं कुठलं बरोबर आहे आणि कुठलं चुके ह्याचं थोडंसं कन्फ्युजन आहे. पण मी म्हणेल की ह्याचा आन्सर 4 धरून चाला, की या धर्माचे ख्रिश्चन धर्मापासून काही तत्वे स्वीकारले आहेत, त्यामुळे इस्लामी दहशतवादी गटांकडून याझदींवर हल्ले होत असतात, हे जरा चुकीचं आहे. हे बरोबर वाटते 3 नंबरचं, की या प्राचीन धर्माची स्थापना 11व्या शतकात उम्मायाद शेख यांनी केल्याचे म्हटले जाते. त्याचं 4 धरून चाला. जर तुम्हाला माहिती असेल, जर कन्फर्म त्यातलं कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर नेक्स्ट 2022-23 या केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रश्न आहे, क्रिप्टोकरन्सीचं किती टक्के लावण्याची घोषणा केली. तर याचा आन्सर आहे 30%. 30% सेस घोषणा केली. त्याच्यानंतर कोणत्या रेसिंग ड्रायव्हरने मार्च 2022 मध्ये झालेली सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकली. खूप साऱ्या स्पर्धा होत राहतात, त्याच्यात सौदी अरेबियामध्ये झाली ही, तर ती जिंकली आणि मॅक्स वर्स्टपेन रेडबुलचा होता तो. 27 मार्च 2022 ही स्पर्धा झाली. रेडबुलच्या या ड्रायव्हरने जिंकलेली आहे. हे जे आहेत बघा, हे उच्चार खूपच वॉल्टेरी बॉटास काय मुर्द्या हॅमिल्टन हे एक सोपं वाटतं लुईस हॅमिल्टन. त्याच्यानंतर नेक्स्ट पुलवामा क्षेत्राविषयी पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. पुलवामा या भागात काश्मीरचे तांदळाचे भांडार असे म्हणतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर वेशू व झेलम नदी पुलवामामधून वाहतात, हे पण बरोबर आहे. आणि अहरबाल धबधबा आणि अवंतीश्वर मंदिर ही पुलवामामधील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्रे आहेत, हे पण बरोबर आहे. यांनी म्हटलं की अयोग्य कुठले, तर एक पण अयोग्य नाही, सगळे बरोबर आहे. नेक्स्ट योग्य पर्याय निवडा. त्रिनिदाद व टोबॅकोच्या डिओन लेंडोर यांचे जानेवारी 2022 मध्ये कार दुर्घटनेत निधन झाले. लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये डिओन लेंडोर यांनी कांस्य पदक मिळवले होते, हे पण बरोबर. आणि डिओन लेंडर हे बुद्धिबळपटू आहेत, हे चुकीचं, कारण डिओन लेंडर हे ऍथलीट होते, त्यांनी ऍथलीटमध्ये कांस्य पदक मिळवलं होतं. त्याच्यामुळे ह्याचा आन्सर आहे ए आणि बी, बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट कोणत्या राज्याने बॉलिवूड अभिनेता संजय दत्त बाबांना आपल्या सुवर्ण जयंती समारंभासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून करारबद्ध केलं. त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशांनी बाबांना आपला बाबा जे आहेत आपले बॉलिवूडचे, त्यांना ब्रँड अँबॅसेडर केलं. त्याच्यानंतर पुढीलपैकी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कोणत्या विशेषीकृत संघटनेने तिच्या स्थापनेची 100 वर्ष पूर्ण. आता हे करंटच्या नुसार म्हटलं तर आंतरराष्ट्रीय समसंघटना जी आहे ILO, तिने 102 वर्ष पूर्ण केलेले आहेत सध्या, त्याच्यामुळे हे आन्सर येते. तसं जर बघायला झालं तर हे आणि आंतरराष्ट्रीय टपाल संघटना आहे, तिने पण 147 वर्ष पूर्ण केलेले. त्याच्यामुळे तसं पाहायचं म्हणलं तर एकदम पूर्ण आपलं जर म्हटलं तसं दोन्ही पण आन्सर मधलं एक येते, पण करंटच्या अँगलने हे आन्सर. त्याच्यानंतर नेक्स्ट खालील विधाने लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. पद्मश्री पुरस्कार प्राप्त मिलेना साल्विनी यांचा जन्म इटलीमध्ये झाला होता. या प्रख्यात कथकली नृत्यांगना होत्या व त्यांची पॅरिसमध्ये सेंटर मंडप नावाची नृत्यशाळा स्थापन केली होती. भारत सरकारने त्यांना 2019 मध्ये पद्मश्री बहाल केला. तर हे सगळे बरोबर आहेत, त्याच्यामुळे उत्तर आहे ABC, तिन्ही पण बरोबर. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात कार्यालय असणारी पहिली भारतीय बँक. व्हिक्टोरियामध्ये कोणत्या बँकेचं कार्यालय, त्याचे आन्सर आहे SBI. भारतीय दंड संहितेच्या कलम 377 मध्ये पुढील कोणत्या विषयाचा उल्लेख आहे. तर याचं उत्तर आहे समलैंगिकता, होमोसेक्सुअलिटी. सध्या जरा चर्चेत होतं बघा हे. त्याच्यानंतर नेक्स्ट राष्ट्रीय पातळीवर ऑल इंडिया स्टेट पीपल्स काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी कोल्हापुरात जनतेची गारहाणी मांडण्यासाठी खालीलपैकी कोणती संघटना कार्यरत होती. तर याचे आन्सर आहे परोपकारणी सभा. नेक्स्ट पटपट घेऊयात. खालीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा. तर याच्यातली विजोड व्यक्ती आहे साने गुरुजी, कारण हे जे आहेत लॉरा डिसोजा, सुधाताई जोशी, हिवरे गुरुजी हे सगळे गोवा मुक्ती संग्रामाशी रिलेटेड आहेत आणि साने गुरुजी हे गोवा मुक्ती संग्रामात नव्हते, त्याच्यामुळे याचे आन्सर आहे साने गुरुजी. त्याच्यानंतर नेक्स्ट 1957च्या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्ष कोण होत्या. याचा आन्सर आहे दुर्गाबाई देशमुख. ह्याच्यातलं म्हणलं ट्रिकनुसार म्हणलं जर तुम्ही तर दुर्गाबाई 2 ठिकाणी दिले, त्याच्यामुळे ह्याच्यातलं एक आन्सर येणार दुर्गाबाई देशमुख, असं पण तुम्ही जाऊ शकता माहित नसेल तर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांचे कोणत्या अनुयायी काँग्रेसचे सभासद झाले होते. RD भंडारे, दादासाहेब रुपवते आणि बापूसाहेब राजभोज हे तिघं पण काँग्रेसचे सभासद झाले होते. राजाभाऊ भोळे हे झाले नव्हते, त्याच्यामुळे आन्सर ACD. त्याच्यानंतर नेक्स्ट मुंबईमध्ये खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणी ब्रिटिशांच्या काळात मिठाच्या पेटा होत्या. याचा आन्सर आहे चर्नी रोड आणि वडाळामध्ये तर होते, कन्फर्म आहे, कारण 4 ठिकाणी पण दिले वडाळा आणि चर्नी रोड हे एक होतं त्याच्यामुळे आन्सर आहे 3. सुरत येथे मानव धर्म सभा व मुंबईत परमहंस मंडळ कोणी स्थापन केली होती. याचा आन्सर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. इथं पण बघा तुम्ही तरखडकर बंधू दोन्ही पण दिलेत, याच्यातलं एक आन्सर येणार आहे दादोबा पांडुरंग तरखडकर, हे आन्सर आहे. नेक्स्ट उत्तर भारताविषयी तपशीलवार माहिती असलेला तहकीक
हिंद हा ग्रंथ कुणी लिहिला? तहकीक. तसं बघायला गेलं तर अलबिरुनी हे आन्सर येते. त्यांचं एका पुस्तकात जर बघितलं आपण तर सापडते की तारिक उल हिंद इथं लिहिलं, पण बघावी तारिक उल हिंद असं नाव दिलेलं आहे, पण तहकीक हे हिंद इथं त्यांनी दिले. दुसऱ्या पुस्तकात असे थोडेफार चेंज पण देतात पुस्तकांमध्ये, त्याच्यामुळे आन्सर याचा आहे अलबिरुनी. त्याच्यानंतर नेक्स्ट, राजस्थानमध्ये मध्याश्म युगाची संस्कृती असणारे मोठे ठिकाण कोणते? याचा आन्सर आहे बागोर. राजस्थानमधलं बागोर. त्याच्यानंतर नेक्स्ट, महाजनपदे आणि राजे यांच्या जोड्या दिलेल्या तिथं. तर काशीचं अश्वसेन, हे जर एक जरी आला आपल्याला की काशीचं अश्वसेन राजा होता तरी पण आन्सर येते, कारण एकाच ऑप्शनमध्ये एचं 2 दिलेलं आहे. तर याचा आन्सर आहे 2. त्याच्यानंतर नेक्स्ट, वीरा शिंदे यांच्या कामाची नोंद घेऊन बडोदा सरकारने 1932-33 साली कोणता पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला होता? तर वीरा शिंदेना कुठला दिलता? दलित मित्र हा पुरस्कार दिलता. त्याच्यानंतर नेक्स्ट, छत्रपती शाहू महाराजांनी शाळेत न पाठवलेल्या मुलांच्या पालकांना प्रत्येक महिन्याला किती दंड आकारण्याचा आदेश दिला होता? याचा आन्सर आहे 2 पैसे. 2 पैशाचा दंड आकारण्याचा त्यांनी आदेश दिला होता. त्याच्यानंतर 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने कोणत्या कायद्याला मान्यता दिली? 18 जुलै 1947 ला पार्लमेंटला कुठल्या कायद्याला मान्यता दिली? तर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. ऑप्शन नंबर 4 फक्त बी. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट, भारतात चंद्रशेखर आझाद व सरदार भगतसिंग यासारख्या क्रांतिकारकांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन HSRA असोसिएशन नावाची संघटना कोठे स्थापन केली? तर ही दिल्लीमध्ये केली होती, फिरोजशाह कोटला या मैदानावरती. त्याच्यानंतर नेक्स्ट, 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केले? मीर जाफरला, याचा आन्सर आहे बंगालचा नवाब म्हणून नियुक्त केले. त्याच्यानंतर इसवी सन 1206 ते 1290 या काळात राज्य केलेल्या गुलाम घराण्याची स्थापना कोणी केली होती? याचा आन्सर आहे कुतुबुद्दीन ऐबक. आन्सर 4 फक्त सी. त्याच्यानंतर नेक्स्ट, सागर चक्रीवादळ मे 2019 मध्ये अरबी समुद्रात तयार झाले आणि सागर चक्रीवादळाने दक्षिण कोकण किनाऱ्यावर मालमत्तेचे नुकसान केले. ह्याच्यातलं हे दोन्ही पण चुकीचे आहे बघा, त्याच्यामुळे ऑप्शन याचे येते ऑप्शन नंबर 4. सागर चक्रीवादळ मे 2019 मध्ये आलं नव्हतं आणि त्यांनी दक्षिण कोकण किनाऱ्यावर मालमत्तेचं नुकसान केलं होतं. हे चुकीचे, दक्षिण किनाऱ्यावर नव्हतं केलं त्यांनी. महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्म युग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भातील डॅश डॅश येथे संशोधन करण्यात आले. तर याचं उत्तर सर्व आहे, वरीलपैकी सर्व, कारण सर्व ठिकाणी संशोधन करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर पुढचं, आता याच्यातलं बघा, भारत झूम हे आपल्याला माहिती असतं, भारतात झूम कल्टिवेशन. त्याच्यानुसार जर बघितलं तर 2 आपल्याला सापडतात, ऑप्शन नंबर 2 आणि 4, कारण याचं 4 2 मध्ये दिलंय. त्याच्यानंतर ब्राझीलचं रोक आहे, एक बऱ्यापैकी आपल्याला माहिती असतं, म्हणजे हे मी माझ्या ह्याने सांगतोय, बाकीचं माहित नाही, तुम्हाला कुठलं माहिती असेल सोपं वगैरे. तर 2 जरी माहिती असले तरी आपण आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. याचं उत्तर आहे ऑप्शन 2. त्याच्यानंतर नेक्स्ट, हे बघा, सिद्धांत दिलेत आणि इथे सायंटिस्ट वगैरे दिलेले आहेत. तर सेडिप सिद्धांत जो आहे तो डॉक्टर बॅनर्जींचा होता. विद्युत चुंबकीय सिद्धांत जो आहे तो आल्फवेन यांचा होता. तेजोमेघ सिद्धांत जो आहे तो लॅप्सेल यांचा होता. आणि जोड तारा सिद्धांत जो आहे तो लिटलटन यांचा होता, लिटलटन. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. त्याच्यानंतर नेक्स्ट, जसे मानवी भूगोलाचे जनक आहेत, याचा आन्सर जरा थोडं कन्फ्युजन पण असू शकतं, कारण गुगलवर वेगळं दाखवते, पुस्तकामध्ये काही ठिकाणी एका ठिकाणी दिलाय उल्लेख तर तिथे वेगळं दाखवतं. पण याचं आन्सर जर तसं बघायला गेलं तर हे का टायसन वाटतंय, पण तसं आयोग, जसं की आपल्याला माहिती आपल्या फील्डमध्ये आयोग हा अंतिम असतो, त्याच्यामुळे काय सांगता येत नाही याचं आयोग काय आन्सर देऊ शकतो. तुम्हाला जर वेगळं कुठं सापडलं असेल ते पण टाका कमेंटमध्ये. मी तर याचं म्हणेल की हे का टायसन आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट, प्रवाहाचे प्रकार आणि त्याचे स्पष्टीकरण दिले, त्याच्या जोड्या लावा म्हटलंय. तर याचं बघा, अनुवर्ती प्रवाह जो आहे तो मूळ उताराने ते नियंत्रित प्रवाह असतो. प्रत्यनुवर्ती जो आहे तो असतो खडकाच्या नदीच्या विरुद्ध वाहने. आणि गुंफित प्रवाह जो आहे तो प्रवाहाची आसपास जोडलेली विवरचना हा असतो. आणि त्याच्यामुळे राहिलेला परावर्ती जो आहे तो दृश्यांशामधून दरी तयार. मराठीत काय आहे जास्त जरा इंग्लिशमध्ये बरं पडतं, बरं जाऊ दे, आता सांगितलंय मी. याचा आन्सर आहे 2. त्याच्यानंतर नेक्स्ट, झेलम ही सिंधू नदीची उपनदी असून ती उलर सरोवरातून वाहते. ह्याचं इथं थोडी स्पेलिंग मिस्टेक आहे बाबा, उलर नाहीये, त्याचं उलर आहे, ऊ असा ऊ नाही का आपण काढतो, ऊ वला वर आहे, कशाचा वर आहे, विहिरीचा वर आहे, माझं मुर्दा. तर कळलं नाही, ह्याचा आन्सर आहे बी. सतलज ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे, हे पण बरोबर दिलं आहे, त्याच्यामुळे आन्सर आहे याचा बी. त्याच्यानंतर नेक्स्ट, प्रवरा व कुकडी या नद्यांदरम्यान स्थित डोंगर रांगा हरिश्चंद्र डोंगर म्हणतात. ह्याचं काय विचारलंय त्यांनी, तर बरोबर कुठलं विचारलंय. बालाघाट पठारावर मांजरा नदी वाहते आणि तापी व गोदावरी नदी खोऱ्या दरम्यान सातमाळा व अजिंठा डोंगर आहे. ह्याचं सगळे बरोबर आहे, त्याच्यामुळे ऑप्शन आहे 4. त्याच्यानंतर नेक्स्ट,
नेक्स्ट जोड्या विचारलं त्यांनी, ह्या वळ्या वळ्या वगैरे विचारलं. ह्याचं डायरेक्ट मी सांगतो तुम्हाला, ऑप्शन नंबर 3 आहे याचं. एकनत वळ्या ज्या आहेत, एकनाथ नाही सॉरी, एकनत वळ्या ज्या आहेत त्या एक भुजा मंद आणि दुसरी लंबवत असं असते. हे बघून घ्या तुम्ही, याचं आन्सर 3 आहे. याच्यात वेळ जाईल आपला. त्याच्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान भाबर मैदानाबाबत बरोबर आहेत? भाबर, तर ह्याचं बघितलं तुम्ही तर सच्छिद्रता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होतात. भाबर पट्टा पिकांसाठी उपयुक्त आहे आणि भाबर पट्ट्यात वास्तव करणारे लोक पशुपालन करणारे गुजर आहेत. ह्यातलं ए आणि सी बरोबर आहे. हा भाबर पट्टा पिकांसाठी उपयुक्त आहे, चुकीचे, पिकांसाठी उपयुक्त नाहीये, त्याच्यामुळेच तर लोक पशुपालन करतात ना. तर हे 2 आहे बघा. आणि सच्छिद्रता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होतात त्याचं, त्याच्यामुळे ए आणि सी याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर नेक्स्ट, महाराष्ट्राच्या शेती संदर्भातील विधाने पहा. मृदाधूप शेती पुढील गंभीर समस्या नाही, इथं नाही म्हटलंय बघा. ह्याच्यावरूनच कळतंय आपल्याला की ए ऑप्शन नाहीये. मृदाधूप ही शेतीपुढील गंभीर समस्या आहे. माझ्यासारख्या ऍग्रीवाल्याला विचारलं तर ऍग्रीवाला तर म्हणेन जाऊ द्या, मरू द्या, जास्त नको बोलायला. नदीपूर जंगलतोड आणि अनिर्बंध चराई यामुळे जमिनीची धूप होते. अधिक जलसिंचनामुळे जमीन क्षारयुक्त होत आहे. याचा ऑप्शन आहे बी आणि सी बरोबर आहेत. पहिलं चुकीचं. नेक्स्ट, राखीव जीवावरण जीवमंडल हे डॅश डॅश नुसार सीमांकित करतात. तर याचा आन्सर आहे मध्यवर्ती भाग, बफर झोन आणि संक्रमण भाग. ओके, इंग्लिशमध्ये सोपं काय, तुम्हाला मराठीत पण सोपं वाटू शकतं, पण मला म्हणतात माझ्यासाठी इंग्लिशमध्ये सोपं आहे. कोर झोन, बफर झोन आणि ट्रान्झिशन झोन. त्याच्यानंतर नेक्स्ट, हे जरा वेगळ्या प्रकारचं क्वेश्चन आलता. ह्याचं काय होतं माहिती का, हे त्यांनी 4 ऑप्शन दिले. 4 ऑप्शन मधील बरोबर ऑप्शन कुठला आहे त्याला टिक करून यायचं होतं तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही, पहिलंच बरोबर होतं. टिहरी धरण, सॉरी हे त्याचं शिवसमुद्रम धरण, कावेरी आणि कर्नाटक, हे बरोबर होतं. मला तर बाकीच्या विषयी जास्त माहित नव्हतं, पण हे कन्फर्म होतं की शिवसमुद्र धरण, कावेरी आणि कर्नाटक हे 3 ऑप्शन येत आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट, घुमटाकार पठार छोटा नागपूर पठारात आहे. ज्वालामुखी पठार दक्कनचं पठार, सोपानाकार पठार हे विंध्य पठार आणि गिरिपाद पठार हे शिलाँग पठार आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर येते 3. नेक्स्ट, खालील विधानांचे परीक्षण करा व योग्य पर्याय निवडा. त्याचं काय दिलंय, पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ भिन्न भिन्न असते. स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी प्रमाण वेळ पद्धतीचा वापर करतात. हे दोन्ही पण बरोबर आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट, भारतात खालीलपैकी कोणता हॉटस्पॉट प्रदेश जैवविविधतेला आपत्ती चिन्ह असल्याच्या संदर्भात धोका असलेला आहे? याचा आन्सर आहे उत्तर पूर्व भारत, नॉर्थ ईस्टर्न इंडिया. त्याच्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी प्रवाळ रांगांची वैशिष्ट्ये कोणती? याचा आन्सर आहे वरीलपैकी सर्व. प्रवाळ रांगाची सर्व वैशिष्ट्ये दिलेली आहेत. हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव समूह आहे. ते अति जैव इंधन म्हणजेच बायोमास उत्पादक आहेत. ही वनस्पती व प्राणीजन्य श्रीमंत विविधता आहे आणि हे पाण्याखाली उष्णकटिबंधीय परिस्थितिकी तंत्र आहे. तर वरीलपैकी सर्व हे बरोबर आहे. अल्फा बीटा गॅमा जे आहे म्हणजे काय, तर याचा आन्सर आहे सी आणि डी. जैवविविधता मोजण्याचे भौगोलिक प्रमाण आहे. आणि विटेकर काय असतो, तुम्ही उच्चार वेगळा करू शकता. 1972 हे सुचवलेले शब्दार्थ आहेत. शब्दार्थ म्हणजे टर्म्स असतात, टर्म्सला आपण शब्दार्थ म्हणतो. सी आणि डी याचं आन्सर म्हणजे ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, राज्य आणि अभयारण्य याच्यातलं एक आपल्याला माहिती आहे, कन्फर्म माहिती की महाराष्ट्र राधानगरी. त्याच्यावरून गेलं तर इथं हे 2 ऑप्शन आपल्याला भेटत आहेत. त्याच्यानंतर आंध्र प्रदेश पुलिकत, गोवा भगवान महावीर आणि पश्चिम बंगाल जलदापार. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट, रासायनिक पर्यावरणात खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? रासायनिक पर्यावरणात तापमान व माती आणि जल व माती या दोन्हींचा पण सहभाग होतो. त्याच्यामुळे आन्सर आहे ए आणि बी, ऑप्शन नंबर 1. मानवी क्रियांचा होत नाही आणि वनस्पती व जल यांचा पण होत नाही. रासायनिक पर्यावरणात विचारलं त्यांनी, इथं लक्ष द्या, रासायनिक पर्यावरण, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1. त्याच्यानंतर नेक्स्ट, भारतातील भाववाढीचा पुरवठा बाजूच्या घटकांचे प्राबल्य असल्याने खालील दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकते. ह्याचे आन्सर याचं सगळं येते. बदलती उत्पादन रचना, नियोजित आयात धोरण, वाहतुकीवर भर आणि नाशवंत वस्तूसाठी साठवण सुविधा. ह्याचं आन्सर आहे वरीलपैकी सर्व. त्याच्यानंतर नेक्स्ट, जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक म्हणजे PQL आहे मोजताना कोणता घटक विचारात घेतला जात नाही म्हटलंय यांनी, तर लक्ष असू द्या. तर याचा आन्सर आहे दरडोई उत्पन्न. पर कॅपिटा इन्कम विचारात घेत नाहीत. लाईफ एक्सपेक्टन्सी, इन्फंट मॉर्टॅलिटी आणि लिटरसी हे तिन्ही पण विचारात घेतात. त्याच्यानंतर नेक्स्ट, एकूण दारिद्र्य दरी विषयी TPG खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
टोटल पॉवर्टी गॅप विषयी हा प्रश्न आहे. तर याचा आन्सर आहे दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन टीपीजी करते. हे उत्तर आहे. हे तिन्ही पण याचे चुकीचे आहेत. फास्ट घेतोय आपण, फक्त आन्सर की टाकत आहे, विश्लेषण वगैरे नाहीये त्याच्यामुळे. दारिद्र्यात घट आणि उपजीविका प्रोत्साहन यासाठी भारत सरकार बरोबर संयुक्त राष्ट्रीय विकास कार्यक्रमाने खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमांना पाठबळ दिले आहे? ओके, तर याचे आन्सर आहे बी, सी आणि डी. बहुराष्ट्रीय आरोग्य सेवा व्यवस्था क्षमता सुधारणा, प्रशासन व गुणिक उपजीविका पाठबळ, आदिवासी विभाग राष्ट्रीय क्षमता बळकटीकरण. बी, सी, डी. त्याच्यानंतर नेक्स्ट, हे दोन क्वेश्चन आहेत ना, हे दोन जरा एकमेकाशी हे असणारे होते. तुम्ही बघा, महाराष्ट्र शासनाने डॅश डॅश या वर्षापासून लिंगभाव आधारित अर्थसंकल्प पद्धती स्वीकारली. ह्याचा आन्सर आहे 2013, जानेवारी 2013 पासून स्वीकारली होती त्यांनी. आणि 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात बाल लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे? याचा आन्सर आहे महाराष्ट्र. ह्या 4 पैकी महाराष्ट्रामध्ये कमी. तसं बघायला गेलं तर हरियाणामध्ये सगळ्यात कमी 819. आणि हे जे कमी आहे हे सापडलं होतं बालगुणोत्तर 2011 मध्ये झालेल्या जनगणनेत. त्याच्यामुळेच तर 2013 मध्ये हे स्वीकारलं होतं, लिंगभाव आधारित अर्थसंकल्प पद्धती स्वीकारली होती. त्याच्यामुळे म्हटलं मी की हे दोन क्वेश्चन रिलेटेड आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट, जागतिक बँकेच्या मते भारतीय शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या महत्वाच्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे? तर सगळ्यांचं निराकरण करणं आवश्यक आहे. खराब स्थानिक प्रशासन, अत्यल्प वित्त पुरवठा, खर्च वाढ करणारे अयोग्य नियोजन आणि वेगाने खालावत जाणारा पर्यावरण दर्जा, हे सगळे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर नेक्स्ट, संपत आला आता 83वा क्वेश्चन. खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने लिंगभाव, हे पण हिथं बघा तुम्ही, विधाने जे असतं ना, हिथं कधी कधी त्याच्यातून पण आपण आन्सर मिळू शकतं आपल्याला. इथं जर नुसतं विधान दिलं असतं ना तर एकच ऑप्शन असतं काहीतरी. असं पण असतं बऱ्यापैकी, ट्रिक वगैरे घेणारे खूप लोक आहेत, त्यांच्या तुम्ही बघितलं त्यात मला कळू शकतं. तर खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने लिंगभाव असमानता निर्देशांक म्हणजे GII लागू होते? तर ह्याचं आन्सर आहे ए आणि बी. आरोग्य सक्षमीकरण व श्रम बाजार पेठ यातील लिंगभाव फरकाची कल्पना GII मुळे येते. GII चे उच्च मूल्य प्रत्यक्षात लिंगभाव असमानतेची तीव्रता दर्शवते. हे दोन्ही बरोबर आहेत. हे सी जे आहे ते चुकीचे, त्याच्यामुळे आन्सर 1. त्याच्यानंतर नेक्स्ट, भूमिराशी या आंतरजाल आधारित प्रणालीविषयी खालीलपैकी कोणती विधाने लागू आहेत? ही प्रणाली 1 एप्रिल 2018 अस्तित्वात आली. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही प्रणाली सुरू केली आणि भूसंपादनाची पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे अंकीय व यांत्रिकीकृत व्हावी म्हणून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचे आन्सर आहे वरीलपैकी सर्व. आधीची ट्रिक म्हटलं ना तुम्हाला, ती कोणती विधान किंवा विधाने, तसला आयोगाने बंद केला. आयोग पण हुशार झाला, म्हणजे आयोग आधीपासूनच हुशार आहे. जाऊ दे, आयोगाविषयी काही बोलायचं नाही. नेक्स्ट, Rio+20 संयुक्त राष्ट्र निरंतर विकास परिषदेविषयी खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? तर याचे आन्सर आहे हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयी मार्गदर्शक तत्वे या परिषदेत स्वीकारण्यात आले. हे आन्सर आहे 3. त्याच्यानंतर नेक्स्ट, नीती आयोगाच्या निरंतर विकास उद्दिष्टे निर्देशांक अहवालाप्रमाणे 2020-21 भारताची उद्दिष्टनिहाय कामगिरी असे दर्शवते की भारताचा निर्देशांक 2020-21 मध्ये 66 पर्यंत सुधारला आहे आणि तो 19-20 मध्ये 60 तर 18-19 मध्ये 57 होता. 66 झालाय सध्या. हेच याचे आन्सर आहे, आन्सर नंबर 1. जर तुम्हाला कुठलं चुकीचं वगैरे वाटलं ना तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसं. आणि जरी आवडलं तर लाईक करा बाबा. काय सांगावं लागतं सारखं, नुसतं लाईक करा. बघतात पण लाईक करत नाहीत. लय जण आहेत, त्यांना वाटतं लाईक केल्याने काय होणार आहे. काय होणार नाही बाबा, लाईक करत जा. आम्हाला जरा मोटिवेशन भेटतं तेवढंच व्हिडिओ बनवण्यासाठी. बरं, असं तर ठीक. सहस्त्रक विकास उद्दिष्टे म्हणजेच MDGs साधण्याविषयी भारताच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? भारताच्या अतिशय समपद्धतीने दारिद्र्यातील घट साध्य केली आहे. 2015च्या अंतिम रेषेनंतर भूकबळी रोखण्याचे उद्दिष्ट भारताने योजनेबरहुकूम साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे आणि महिला सक्षमीकरण हे अजूनही महत्वाचे आव्हान आहे. याचा आन्सर आहे ए आणि सी. महिला सक्षमीकरण हे आव्हान आहे आणि भारताने अतिशय समपद्धतीने दारिद्र्यातील घट साध्य केली आहे. ए आणि सी बरोबर आहे, ऑप्शन नंबर 4. त्याच्यानंतर 88, महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला व बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे नाव. याचा आन्सर आहे महिला या. डिजिटल भारत जे आहे ते फक्त महिलांसाठी काही नाहीचे, हे सगळ्यांसाठी. आणि एक थांबा, हे तर काही वेगळंच आहे. स्वाधार आणि महिलामध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. त्याचं महिला हे आन्सर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग म्हणजे NCST जो आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? याचं 2 विधाने बरोबर आहेत. ही एक घटनात्मक संस्था आहे जी 2004 मध्ये अस्तित्वात आली होती आणि अनुसूचित जमातीच्या हक्क आणि संरक्षणाच्या वंचनेविरोधात विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे हे आयोगाचे कार्य आहे. हे दोन्ही बरोबर आहेत. हे खालचे 2 चुकीचे आहेत, आदिवासी समाज, साक्षर महिलांचं वगैरे. याचा आन्सर 2 आहे त्याच्यामुळे.
त्याच्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्था ह्या 2007च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत येतात? याचे आन्सर वरीलपैकी सर्व ज्या संस्था दिल्यात ना ह्या सर्व त्याच्या अखत्यारीत येतात. स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत. औपचारिक व अनौपचारिक गट, समाज गटाधारित धर्मादाय संस्था, समर्थन संस्था, या सर्व येतात. त्याच्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणती पद्धती पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी वापरतात? पॅरलॅक्स मेथड. हा जो क्वेश्चन आहे ना PYQ कुठला तरी आहे, मला लक्षात आहे नाही, पण मी कुठेतरी हा क्वेश्चन सोडवला आहे कुठल्या तरी क्वेश्चन पेपरमध्ये. तुम्हाला माहिती असेल ना कोणाला तर ते कमेंट बॉक्समध्ये टाका. पॅरलॅक्स मेथडचा कुठेतरी मला असं नक्की आठवण आहे आता, पण आहे पॅरलॅक्स याचा आन्सर आहे. नैसर्गिक चुंबकाचे नाव कुठले? तर ह्याचे लोडस्टोन जो आहे Ap3O4, लोडस्टोन हा नैसर्गिक चुंबक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, सोनार म्हणजे साऊंड नेव्हिगेशन श्रेणी तंत्र, हे पण सोपं क्वेश्चन होत आहे. यासाठी कशासाठी वापरलं जातं? पाणबुडी सारख्या बुडलेल्या वस्तूची गती आणि स्थिती मापण्यासाठी हे सोनार वापरलं जातं. साऊंड नेव्हिगेशन रेंजिंग सिस्टीम टेक्निक. त्याच्यानंतर नेक्स्ट, कॅल्क्युलेट, इंग्लिशमध्येच वाचतो. कॅल्क्युलेट द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द साऊंड वेव्ह हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी 1000 हर्ट्ज अँड वेव्हलेंथ 0.25 मीटर इफ इट ट्रॅव्हल्स फॉर 5 सेकंद इन सर्टन मीडियम. तर याचे आन्सर येते 1250 मीटर. त्याच्यानंतर नेक्स्ट, a cat is sitting between two plane mirrors. If the angle between two plane mirrors is 30 degrees, how many images of the cat will appear? ह्याचा आन्सर आहे 12. त्याच्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणते संप्रेरक वनस्पतीमध्ये वृद्धत्व निर्माण करते? वृद्धत्व, सेनेसन्सचं विचारलंय. वृद्धत्व लक्षात ठेवा, नीट लक्षात घ्या. सेनेसन्स आहे, तर याचा आहे ऍब्सिसिक ऍसिड. EBC असं पण असतं याचं, ABC ऍब्सिसिक ऍसिड. त्याच्यानंतर नेक्स्ट, what will be the eye color of all female individuals in F1 generation when a white-eyed female Drosophila is crossed with red-eyed male Drosophila? तर याचा आन्सर आहे रेड कलर होतो त्यांच्या डोळ्याचा. नेक्स्ट, वायराइड्स खालीलपैकी कोणत्या 3 विशेष गुणधर्माद्वारे ओळखले जातात? तर याचे 3 गुणधर्म ABD, विषाणूपेक्षा आकाराने बरेच लहान असते. गोलाकार न्यूक्लिक ऍसिड म्हणजेच RNA रेणूने बनलेले असते. आणि पादक पेशी, वनस्पती पेशी संक्रमित करते. इन्फेक्ट द प्लांट सेल्स, पादक पेशी, वनस्पती सेल्सना पादक पेशी म्हणतात. मराठीमध्ये लय काय काय असतं वेगवेगळं, जाऊ दे. खालीलपैकी कोणते पदार्थ मातीचे घटक आहेत? तर हे सर्व जे घटक दिलेले आहेत ना त्यांनी, हे मातीचे घटक नाही आहेत. वरीलपैकी एक पण, ABCD पैकी एक पण नाही. त्यांनी मातीचे घटक विचारले, घटक वेगळेच बघा. हे जे आहेत ना, दगड, गोटे, वाळू, बाळीक माती, हे घटक नाही आहेत. ओके, तर हा असा प्रकारे क्वेश्चन होता. आणि हा एक सगळ्यात सोपा क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये असतो हा क्वेश्चन. बरं ठीक आहे, जोक सपाट. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये काय असेल तुम्हाला वाटत असेल ते कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट पर्यंत.